हाय, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही सगळेजण कसे आहात? तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल आणि आम्ही सगळेजण छान मस्त मजेतच आहोत. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये आज काय एवढं खास नाही आहे, पण मी याचं एक छोटंसं छान असं रोपटं आणलेलं आहे आणि तुम्हाला मी ते दाखवते. माझं छोटंसंच गार्डन आहे. मी तुम्हाला याच्या आधी माझं गार्डन दाखवलं. छोटंसं गार्डन आहे माझं, खिडकीत एक साईडला बनवलेलं. बघा तिकडे उघडली मी खिडकी, त्या साईडची जिथं झाडं लावते तिथं. तेव्हा शंभू तिथून झाडांना डोकवून बघतोय. असं तर मी ठेवत नाही त्या साईडची उघडी, कारण काय होतं की तो तिकडची उघडी ठेवली मग हा जाऊन सगळे झाडांची पानं तोडत राहतो उभा राहून तिथून. त्याच्यामुळे मी नाही तिथले ठेवत उघडे. तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी कोणतं झाड घेऊन आले. तर हे बघा, मी जास्वंदीचं झाड आणले. गुलाबी कलरची जास्वंद आहे ही. आणि मला खूप दिवस झाला आणायची. मी म्हणजे विचार करत होते, गेले 1 महिना झालं आणेल म्हणून, पण पाऊस नव्हता त्याच्यामुळे मग मी काय आणलं नव्हतं त्यावेळेस. मग म्हटलं चला आता छान पाऊस वगैरे पडलाय तर आता झाडं छान येतील, मग मी घेऊन आले. तर माझी पहिली कोरफड आहे आता याच्यामध्ये लावणार आहे, कारण हा जो डब्बा आहे तो खूप मोठा डब्बा आहे आणि याच्यामध्ये हे झाड व्यवस्थित चांगलं फिट होईल याच्यामध्ये, त्याला म्हणजे वाढीला पण छान मोठं राहील. त्याच्यामुळे मी तिथं ते करणार आहे. आणि हे बघा, हे छोटं ना चिनी गुलाब, तर ते मी खूप छोटंसं लावलं होतं आणि पाऊस आल्यामुळे खूप छान असं मोठं ते झालं. तर त्याला जरा कट करून व्यवस्थित थोडंसं त्याला जरा डिझाईन करून मला लावायचं थोडं व्यवस्थित. आणि बाकीचे तर ते मनी प्लांट वगैरे ते तर आहे खिडकीत, त्यांना काय झालेलं नाही. आणि खायचं पानाचा एक वेल आहे माझा नागिनीचा, तर तो पण व्यवस्थित आहे, त्याला काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळं मग त्यांना काही बाहेर नाही काढलेलं. पण आता ह्या झाडाला मी याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. आणि मग कोरफड आता माझी छोटीशीच राहिली आहे बघा. कोरफडमध्ये ना हे बघा, हे कोरफडमध्ये जास्त काही राहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये मी फुलं टाकली होती वाळलेली, पण ती पण नाहीत अजून उगवून आलेली. आणि छोटीशीच कोरफड राहिली माझी, वापरून संपलेली आहे. त्याच्यामुळं मग मी म्हणलं की नको म्हणलं जास्त ठेवायला, ह्याला खूप मोठं होतं हे भांडं. मग म्हणलं आपण हे काढू आणि छोटंसं दुसरं ह्याच्यामध्ये टाकू. छोटीशी बकेट आहे त्याच्यामध्ये हे टाकणार आहे मी आता, आणि हे ह्याच्यामध्ये ठेवून लावणार आहे. चला मी आपण आधी लावून घेऊया झाड मी कशी लावते काय बघा. बघा, यातली आता पूर्ण मी माती सगळी याच्यामध्ये काढली, म्हणजे माती राहिली, चिखल बनलाय पूर्ण, कारण पावसाचं पाणी खूप जास्त त्याच्यावर पडत होतं खिडकीतून. त्याच्यामुळे मी त्याला मग पिशवीत काढलं, कारण पाट ठेवलं तर पाटी पूर्ण खराब होणार आहे. खाली पेपर टाकलाय कारण आत्ताच साफसफाई केली, त्याच्यामुळे परत खराब होऊन जाईल. तर बघा आता मी पूर्ण काढलेलं आहे ह्याला, एवढी अशी माती ह्याला किती छान दिसते. मुळे आपण साईडने बाहेर आले त्याच्यामध्ये टाकूया. याच्यामध्ये जो पहिला चिखल होता माती ती सगळी मी याच्यामध्ये टाकते आता, म्हणजे कसं गच्च भरून जाईल. गच्च भरल्यावर झाड पण छान येतं. तरी बघा, फायनली माझी पूर्ण झाडं छान मस्त लावून झालीत बघा. हे सगळ्यात माझं मोठं झाड त्याच्यामध्ये व्यवस्थित लावले. आणि त्याला बघा मी साईडने असं जे स्क्रॅच दिसत आहे तुम्हाला, हे असे छोटे छोटे हे चाकूनी केलेत. मी सेपरेट चाकूच ठेवला ह्यांच्या सगळ्यासाठी,
इथे पण ह्याला पण पहिली होते, पण ह्याला अजून 1-2 केले. पावसाळ्यामुळे जास्त पाणी साचतं. आणि बघा सगळे कट करून, तुम्हाला बोलले मी कट करणार आहे, तर कट करून बघा मी असं केले काहीतरी. कारण याच्यामुळे काय होतं की भरपूर झाडं वाढतात. आता मी हे किती 8, 9, 10 पूर्ण झालेत माझे सगळे. तर याच्यामध्ये ना पूर्ण सगळे छोटे छोटे आले की अजून मोठे होतात. कारण असे मी सगळ्यात पहिले असे छोटे ना 2-3च माझ्याकडे काड्या होत्या ह्याच्या. त्याच्या बघा मी एवढं सगळं झालं. मग अजून छोटे छोटे केलं, कारण मला ह्याचं थोडंसं जरा वेगळं स्टायलिश बनवायचं आहे. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे असं. आणि मी यूट्यूबला पाहते तर झाडांचं भरपूर पाहत राहते मी यूट्यूबला. तर मी तिथेच पाहिलेलं आहे, तर मला तसं काही बनवायचं त्याचं थोडंसं. त्याच्यामुळे मी वाढवते ह्याला. आणि माझी कोरफड ज्याला पण बघा मी इथं ह्या बकेटला पण असं छोटं छोटं स्क्रॅच केले बघा इकडे, आणि पार्ट तिकडे पण केलेले आहेत. हे असं एकदम व्यवस्थित झालेलं आहे माझं. चला आता मी ह्याला सगळ्यांना खिडकीमध्ये ठेवते. बघा मी पूर्ण फायनली मस्त माझं छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. बघा हे आहे माझं मनी प्लांट. हे काय मी काढलं नव्हतं, कारण हे आता ना ह्याला मी 2 महिन्यापूर्वी काढलेलं, आणि हे खूप जास्त आता फुललेलं आहे बघा. एवढं पहिलं पसरलंच नव्हतं. आता बघा त्याची छान अशी वेल पसरलेली या साईडला, आणि तिकडे पाठी पण पसरली आहे बघा. इकडच्या साईडला पण, इकडून पण बाहेर चाललेली आहे, इकडे पण गेलेली एक आहे, आणि ही एक अशी म्हणजे भरपूर पलीकडच्या साईडला पण गेल्यात. आणि त्या बाकीच्या मोठ्या वेली सगळ्या अशा वरती चढवायच्यात मला याच्यावरती. इथपर्यंत असं मी हे बनवलेले पाईपचं रॉड टाकलेले, त्याच्यासाठी मला ते पूर्ण बनवायच्यात. आणि हे बघा मी आज आणलेली मस्त माझी ही जास्वंदाची झाडं मस्त छान आहे. हे बघा हे पण खूप कळी पण छोटीशी दिसते याच्यामध्ये मला इथे. आणि इकडे बघा हे माझं एक नागिनीचं पानाचं हा वेल आहे, खाईच्या पानाचं झाड आहे हा पण. आणि पावसाळ्यामध्ये हा पण खूप जास्त फुललेला आहे बघा. आणि इथे ह्याला एक साईडला ठेवलेले, आणि इकडे कोरपट ठेवली, आणि या साईडला इथे चिनी गुलाबाचे झाड कुंडी ठेवली. आता ह्या खाली 4 कुंड्या आणि वरती 5 कुंडी, असं माझ्या 5 कुंड्यात. आणि तिकडे तुळशीची 1 कुंडी, अशी 6 कुंड्यात माझ्या टोटल सगळ्या. आणि मनी प्लांट बॉटलमध्ये मी आता जस्ट लावलेलं गेल्या महिन्यामध्ये, त्यालाही खूप जास्त छान अशा मुळ्या फुटलेल्या आहेत. बघा असं छोटंसं एक साईडला केले, कारण इकडे आमच्या पिऊ आणि शंभूची बघा ही अशी गोणी भरलेली पूर्ण खेळण्यांनी. त्यांचे त्या साईडला खेळणे असतात, आणि ते तिथून ते सारखं खेळणी काढायला आले. माझे झाडं काही ठेवत नाहीत, त्याच्यामुळे मी अशी एक साईडला थोडी कोपऱ्यात बिचाऱ्यांना कसं तरी ठेवलेलं आहे. इकडे ते जगतायत. छोटंसं माझं गार्डन चालू आहे या साईडला इकडे. तर इथे काही मी त्यांना जास्त येऊन देत नाही या साईडला बिलकुल, पण पूर्ण खिडकीने पॅक करून टाकते इकडे. झालं मी माझं तुम्हाला तुळस पण दाखवते, आणि माझं छोटंसं मनी प्लांट कसं बनवलं ते पण दाखवते मी. तर हे बघा माझं इथं तुळशीचं छान असं रोपटं येतं कुंडीमध्ये बघा त्या साईडला. कारण तुळस तिकडे कसे कपडे वगैरे असतात शंभूची पिऊची छोटी, त्याच्यामुळे मग मी कपडे वगैरे टाकतात, त्याच्यावर पाणी पण पडतं कधी कधी ना कपड्यांचं. त्याच्यामुळे मग मी तुळशीला इकडे किचन साईडला त्याला शिफ्ट केलेले. जसं म्हणजे मी या रूममध्ये आले 4 वर्ष झालं, तसं मी इथंच तिला शिफ्ट केलेलं आहे. आणि तिला छान असा सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यामुळे ना खूप छान म्हणजे सदा बहरलेली असते ती. छान वाटतं तिला बघून पण. दिवस असा सकाळ सकाळ उठलेलं फ्रेश जातो. आणि बघा हे माझं मनी प्लांट आहे, तर बघा मी तुम्हाला काढून दाखवते. किती ह्याला मुळे आलेत बघा, केवढं मोठं झालेलं आहे. छोटंसं म्हणजे एवढी ही जी कांडी आहे ना, एवढीच कांडी फक्त. आणि वरती हे जे वरती थोडेसे तुम्हाला 2-3 पानं दिसत आहेत ना, एवढीच पानं फक्त होती तिला, म्हणजे ह्या रोपा काडीला. आणि बस बाकी सगळ्या मुळ्याच होता. तर मी तर म्हणजे ना क्लीन करताना जो माझं मनी प्लांट क्लीन करत होते, त्यावेळेस मी ह्याला ना टाकून देणार होते एक तर साईडला काढून. परत विचार केला की नको आपण ह्याच्यापासून रोप बनवूयात. तर मी जास्त करून मनी प्लांटची रोपं ना अशीच बनवते. तर ही अशी रोपं बनवलेली खूप छान दिसतात. आपण डायरेक्ट असं बॉटलमध्ये वगैरे पण जरी आपल्याला टाकायचं असेल ना, तरी पण आपण टाकू शकतो. आणि बघा इथं माझे कसं असं ग्रीन बॉटल आहे, आणि मनी प्लांट मस्त असं ग्रीन, त्याच्यामुळे छान असं कॉम्बिनेशन होतं या साईडला पण याचं. आणि ते एक साईडला असं किचनमध्ये ठेवायला पण छान वाटतं असं मस्त. आणि दिसताना पण कसं पॉझिटिव्हिटी येते छान. असं झाडं वगैरे बघितलं सकाळ सकाळ, त्याच्यामुळे मी ते त्या किचन साईडला ह्याला ठेवलेलं आहे. तर फ्रेंड्स, माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. मला लाईक शेअर नक्की करा माझ्या कमेंटला, आणि कमेंट करा माझ्या चॅनेलला. आणि माझं चॅनेल जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन माझा ब्लॉग बघत असतील त्यांनी मला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा, आणि माझे असेच तुम्ही ब्लॉग माझे कंटिन्यू बघत जावा. तर माझं छोटंसं गार्डनिंग तुम्हाला कसं वाटलं काय, छोटंसं मी आज झाड आणलं, त्याला एवढं छान मस्तपैकी मी छान असं बनवलं, त्या कुंडीमध्ये ठेवलं. हे तुम्हाला कसंच वाटलं काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण कोण झाडे लावता, कोणाकोणाला आवड आहे मला ह्याची नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर चला आपण भेटूयात नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला छान सबस्क्राईब करून ठेवा.